काय झालं? अगं अमृता तुझं कुंकू पुसलं गेलं. बघू काय झालंय. अगं घामामुळे पुसलं गेलं असेल. एवढी कशाला ओरडतेस? घाबरा झाला माझा जीव. जा नीट करून ये जा. घाबरू नकोस, काही नाही झाले. अमृता मला ओळखलंस का नाही? हे बघ हे किती किती हे ही भाग्यश्री, हिला तरी ओळख. तू वसुधा. माई माई बसलेत बघ बाजूला. अगं ओळख, कोणाला तरी ओळख. वसुधा मला कळतंय सगळं, पण मला थकल्यासारखं वाटतंय. अक्षय नाही का आला अजून? आपण नंतर बघू. तू काळजी करू नकोस. शांत हो बघू, शांत हो. चक्कर येऊन पडलीस ना ग तू, नाही का? माई धक्का बसणारच ना. त्या अक्षयची गर्लफ्रेंड एकदम घरीच आली, त्याचा पहिला धक्का, आणि नंतर अक्षय तिच्या मागे मागे केला माई त्याचा दुसरा धक्का. धक्क्यापायी चक्कर आली तुला. तू जर गप्प बस वसुधा. भाग्यश्री गुळ घेऊन ये बघू. हो आणते. गुळ पाणी घेतलंस ना तर येईल हो तुला. बाई बरं चक्कर येणं खरंच स्वाभाविक आहे हो. ती अक्षयची गर्लफ्रेंड सरळ घरी येते, हिच्या तोंडासमोर उभी राहते आणि म्हणते आता मला हळदी कुंकू लाव. बापरे केवढा मोठा धक्का आहे. पण वसुधा नाही नाही माई, मला आता बोलून मला खूप वाईट वाटलं हिच्यासाठी. ऐकलंस अक्षय? बायकोच अशी काळजी घेते, समजलं? घ्या, गार होईल ते दूध. तू कसाही वागलास ना तरी माझा जीव आहे तुझ्यावर. नको असा त्रास देऊस. संसार तुला माहितीये ना, तुझ्या सल्ल्याशिवाय मी काही करत नाही. बघ ना, हे बघ. माय गॉड, अक्षयने माझ्यासाठी गिफ्ट सुद्धा आणलंय. सो स्वीट. कसं आहे? मस्त आहे. मस्त आहे. पण अक्षय खुशी हा, कुशीत घेऊन झोपण्यासाठी. खुशी म्हणजे मी जवळ नसलो की माझा फोटोस तरी ही पिलो असं जवळ घेऊन कुशीत पकडून बिलगून झोपता येईल म्हणून. खुशी. हा, अरे राम, अजून एक गिफ्ट आहे. हे बघ, हे बघ, ब्रेसलेट. खूप सुंदर आहे. हा, म्हणजे क्यूला पण खूप आवडेल. क्यूला? हा, तिचा बर्थडे ना आज. म्हणजे कालपासून बर्थडेची जी तयारी चालली आहे ती कियाराच्या, माझ्याने. अक्षयला तर माहित सुद्धा नाहीये की आज माझा पण बर्थडे आहे. तिला असले प्रकार फार आवडतात. हे ब्रेसलेट आणि ही उशी नक्की आवडतात. अमृता यार, असं काही नाहीये. हे बघ, आपला प्लॅन नको ना स्पॉइल करू. आपलं ठरलंय ना त्याप्रमाणेच आपण प्लॅन करूया, तसाच बर्थडे साजरा करूया. हा, मी निघालो की तुला फोन करतो. चालेल? नाव स्माइल प्लीज.
बघ हा की ह्यावेळेस मला चीट नाही करायचं. नो बेबी, असं नाही होणार. लव्ह यू. बाय. बाय. लव्ह यू टू. आता काकू हे सगळं झालंय. आता किसलेलं चीज घालायचं आणि डोंगाला झाकण ठेवायचं. ठीक आहे. थांब, आधी आपण आता हे ठेवूनच घेऊया. हळू ग. हो हो हो. हा. नाही बरं, याच्यामध्ये सगळं घातलंय का आपण? दूध, दही, खायचा सोडा घातलायस ना? हो घातली. आणि वेलची पावडर घातली. जायफळ पावडर घातली. आणि मीठ थोडस, घातलंय. साखर. हो. हा, झालंय ना सगळं व्यवस्थित? हो. आता ते भांड्याला तूप लाव. आणि हे बघ, ह्याच्यामध्ये मी हे घातलंय, मीठ घातलंय जाड. लावलंस? हो. आता हे सगळं मिश्रण ह्याच्यात घाल. सावकाश. ती पिशवी कुठे गेली? हा, त्याच्यातच ठेवे. दे. माझा फोन कट करतोय सक्की. यू चीटर. मी ते कधीपासून वेट करते की तू आत्ता येशील मला पिकअप करायला, पण तुला काहीच वाटत नाही का की? वाटतंय ना, पण फक्त मला वाटतंय, तुझ्या त्या अक्षयला नाही. अगं किव, तुला कळत का नाहीये ग? त्या अक्षयपेक्षा किती पटीने जास्त प्रेम करतो मी तुझ्यावर. कम ऑन नाउ, गेट रेडी, आपण जातोय. अर्जुन प्लीज यार, तू जा इथून. का त्रास देतोयस मला? लिसन कियारा, जर आज खरा अमृताचा बर्थडे तर तो अक्षय तुला रात्रीपर्यंत भेटणार नाही. लिहून घे माझ्याकडून. केक तुला आवडतो ना? चला कापा आता. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अमृता. एक मिनिट भाऊजी, मला एक फोटो काढायचा आहे. हा. भाऊजी जरा स्माइल तर करा. का पूर्ण पूर्ण. कारण तू अमृताचं नाव घेतल्याशिवाय श्वासही घेऊ नाही शकत. तुझ्यासाठी ती म्हणजे सगळं आहे आणि मी सेकंड प्रायोरिटी. टाइम पास. यू प्लीज. काय असं बोलतेस, तुम्हाला कळत नाहीये? माझं खरं प्रेम, माझं आयुष्य आहेस तू म्हणजे. आणि अमृता तुझी बायको आहे ना? अगं नाही यार क्यू, ती फक्त फ्रेंड आहोत आम्ही यार, प्लीज. असं तुला वाटतं अक्षय, पण माझ्या नजरेने बघितलं ना तर हे तुमचं जे रिलेशनशिप आहे ना, फ्रेंडशिप पेक्षा काहीतरी जास्त आहे अक्षय. क्यू यार प्लीज, आज तरी असं बोलू नकोस ना यार. प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स मॅडनेस प्लीज. येस आय एम मॅड. जे तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करते मी. तुझ्या बरोबर अख्खं लाईफ स्पेंड करायचं स्वप्न बघते मी अक्षय, आणि वाट बघते की कधी मी कियारा अक्षय घाडगे होणार. ते तर तू होणारच आहेस ना यार, ते तू होणारच आहेस. त्यासाठीच लढतोय ना मी माझ्या कुटुंबाशी. सगळ्यांच्या विरुद्ध उभा आहे मी, एकटा सगळं सहन करतोय. कुणासाठी? तर तू कियारा अक्षय घाडगे व्हावी म्हणून. फक्त दिखावा आहे हा लढण्या बिडण्याचा. काय लढणं बिडणं नाहीये. मी माझं प्रेम सगळं विसरलाय. सांग मला, या एका महिन्यात तू काय केलंय तुझ्या डिवोर्स साठी? आपलं नातं टिकावं म्हणून तू काय केलंय अक्षय? काय नाही. फक्त आणि फक्त अमृताच दिसते तुला. तिच्यावरचा चोरीचा आळ, तिचा